बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरासाठी पूर्व पश्चिमेला जोडला जाणारा रेल्वे ओव्हरब्रिजची साफसफाई होत नसल्याने दुरावस्था झाली होती। सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणे, कचरा फेकणे व घाण पसरल्याने दुर्गंधी पसरली होती। ही बाब लक्षात घेत येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अंबरनाथ नगर परिषद नगरसेवक निखिल चौधरी यांना सांगितले असता त्यांनी तक्रारीची दखल घेऊन तात्काळ स्वच्छता मोहीम राबवित रेल्वे ओव्हरब्रिजची साफसफाई करून पूल चकाचक करण्यात आले। अंबरनाथ पादचारी पुलाची नगरपालिका आरोग्य विभागामार्फत कचरा उचलणे, साचलेली घाण हटवणे तसेच परिसर धुवून स्वच्छ केल्याने हा परिसर आता स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांसाठी वापरण्यायोग्य झाला आहे। शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू पान खाऊन घाण करू नये, कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक निखिल चौधरी यांनी केले। अंबरनाथ 9 वर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने बळीराम साबे, प्रमोद नाटेकर, रत्नाकर चांदसकर आदींनी पादचारी पुलावरील अस्वच्छतेबाबत रेल्वे स्थानक प्रमुख आणि नगरपालिका प्रशासनाला पादचारी पूल 26 जानेवारीपर्यंत स्वच्छ करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन दिले होते। त्यानुसार नगरसेवक निखिल चौधरी यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभाग प्रमुख महेश तायडे, उपखाते प्रमुख राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कांसई हजेडी शेडचे स्वच्छता निरीक्षक आकाश म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पादचारी पुलाची साफसफाई मोहीम राबवून पाण्याच्या सहकार्याने संपूर्ण पूल चकाचक करण्यात आले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। निखिलने आता स्टेशन परिसरामध्ये त्याचा प्रभाग नसून सुद्धा खूप स्वच्छता छान केलेली आहे आणि आता इथून चालायला खूप छान वाटतंय, स्वच्छ प्रसन्न वाटतंय। विकणारे सुद्धा आजूबाजूला जास्त नाही आहेत आणि एकदम स्वच्छ केलं जिने वगैरे सगळंच। आम्हाला आता खूप छान वाटतंय। असंच त्याने नेहमी काम करत राहावं आणि त्याला प्रत्येक त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि त्याला नेहमी यश मिळत राहावं।